विधान परिषदेच्या ठाणे पालघर मधनं आता महायुती जिंकणार असा विश्वास कोणी व्यक्त केलाय। असा विश्वास व्यक्त होतोय मविया जिंकू शकत नाही म्हणून नौखा उमेदवार दिला असं म्हटलंय। आता डावखऱ्यांनी निरंजन डावखऱ्यांनी हे व्यक्त केलंय। महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीमध्ये गांभीर्यानं घेतली नाहीये कारण त्यांचा पराभव होणार हे माहिती होतं असं टोला डावखऱ्यांनी लगावला। मवियानं महायुतीसमोर नौखा उमेदवार दिला आणि त्याच्याकडे संख्याबळही पुरेसं नाही असंही त्यांनी म्हटलंय। विधान परिषद निवडणुकीमध्ये 17 मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीचे रवींद्र फाटके अधिकृत उमेदवार त्यांनी अर्ज भरलेला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील एक उमेदवार उतरवला आहे। मुळात ही निवडणूक कशी असते, या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं आणि किती अवघड असतो प्रचार करणं, हे सगळं जाणून घेण्याकरता आपल्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे। डावखरे साहेब, एक आमदार म्हणून प्रश्न विचारायचा आहे, पण सामान्य जनतेला सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो की ही विधान परिषद निवडणूक जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून का सांगितली जाते, मतदार कोण असतात आणि एका उमेदवाराला प्रचार करणं किती अवघड असतं? हा मतदारसंघ मुळात स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी याला बोललं जातं, कारण याच्यामध्ये जे मतदार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे त्या तिकडे पदाधिकारी आहेत, म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे नगरपालिकेचे सदस्य आहेत, या लोकांना त्याचा मतदानाचा अधिकार असतो। 1062 मतदार आहेत नगरसेवकचे मतदान करण्यात या संपूर्ण मतदारसंघात। 17 मतदारसंघांपैकी हा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे आणि जर माहितीचे वोट कॅल्क्युलेट केले तर साधारणपणे 866 ते 870 वोट माहितीचे आहेत। वन साईड पूर्ण वोटिंग दिसतं हे, पण महाविकास आघाडीने आपला उमेदवार उतरवलेला आहे। काय वाटतं की त्यांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे किती त्यांचा कॉन्फिडन्स आहे की आपण निवडणूक जिंकू शकतो? आणि त्यांचा मला कॉन्फिडन्स शून्य वाटतो, कारण त्यांचं कुठेच कॅल्क्युलेशन नसतानाही त्यांनी उमेदवार उतरवणं म्हणजे फक्त फॉर्मॅलिटीसाठी किंवा बिनविरोध द्यायची नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते उमेदवार फक्त नावापुरती उतरवलेले आहेत। त्यांचं गणित कुठेही बसत नाही हे त्यांनाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये असलेले प्रमुख त्या तिकडे चेहरे असतानाही त्यांनी नवख्या उमेदवाराला ज्यावेळेस ते उमेदवारी दिले, याच्यावरूनच आपल्याला चित्र अतिशय स्पष्टपणे दिसून येतं की त्यांना तेवढ्या सिरियसली ही इलेक्शन लढायचीच नाही। ही निवडणूक महाविकास आघाडी किती सिरियसली लढते हे त्यांनी दिलेल्या उमेदवारांवर स्पष्ट होतं, पण यांनी तसं स्पष्ट केलं आणि हाच मेन मुद्दा आहे की हे जे नगरसेवक आहेत ते पक्षाचा व्हीप मानतात आणि वोटिंग करतात, पण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बरेचसे असे नगरसेवक आहेत की जे क्रॉस वोटिंग करतात आणि त्यातून मग पुढचं राजकारण जे आहे किंवा पुढची गणितं जी आहेत ती जुळली जातात आणि ते या निवडणुकीत होतं का ते पाहायचं आहे। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे।